छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन प्रत्येक तरुण आज आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. 350 वर्षापूर्वीचा इतिहास सुद्धा आज प्रत्येकाच्या मनामध्ये अधिराज्य गाजवतो. पण त्या शिवाजी महाराजांचा इतिहास, खरा इतिहास शिकवला जातो का? शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास आजच्या तरुण पिढीला सांगितला जातो का? गडकिल्ले उद्ध्वस्त आहेत. ज्या राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक करण्याची घोषणा केली, प्रधानमंत्र्यांनी सुद्धा शिवस्मारकाबाबत भूमिपूजन केलं, जलपूजन केलं, पण शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक अजूनही मुंबईत गेली 5-7 वर्ष झालं करू शकले नाहीत. अहो, सरकार एवढं करंट आहे की सीबीएसई मध्ये 68 ओळीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो. आमच्या राजाचा इतिहास 68 ओळीत सांगून संपेल? लोकांना तो कळेल? एकतर पाठ्यपुस्तकामध्ये कमी शब्दाचा, चुकीचा आणि न समजणारा इतिहास शिकवला जातो. खरं तर शिवप्रेमी म्हणून इतकं दुर्दैव वाटतं की ह्या सरकारला, अभ्यासक्रमामध्ये बसणाऱ्या समितीला किंवा पाठ्यपुस्तक मंडळाला, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, शिवाजी महाराजांबद्दल यांना प्रेम कधी येणार आहे? यांच्या कुणाच्याच पिढ्या इतिहास घडवणाऱ्या नाहीत. ज्यांनी इतिहास घडवलाय त्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीनं किंवा कमी शब्दात मांडला जातो. लक्षात ठेवा, इतिहास घडवलाय मावळ्यांनी, परंतु तो लिहिला नाही, आणि लिहिला मनुवादी कावळ्यांनी, तो संकुचित पद्धतीनं त्या ठिकाणी मांडला. म्हणून इतिहासाचं नेहमी भांडवल केलं जातं. खरा इतिहास जगासमोर यायचा असेल तर माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा सीबीएसई असेल किंवा स्टेट बोर्ड असेल, शिवाजी महाराजांचा जन्मापासून ते शेवटपर्यंतचा पूर्ण इतिहास शिकवला गेला पाहिजे. आज गडकिल्ल्यांची परिस्थिती काय? गडकिल्ल्यांवर सुद्धा अनधिकृत बांधकाम होत आहेत. गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं ही सरकारची जबाबदारी असताना सगळं ओस पडलंय. तिथं हे कपाळकरंट सरकार शिवाजी महाराजांचा खरा इतिहास का शिकवत नाही याचं दुर्दैव वाटतं. पण शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचला, चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचला, उमऱ्यापर्यंत जर पोहोचला, घराघरात शिवाजी महाराजांचे मावळे तयार होतील आणि परत एकदा हा महाराष्ट्र स्वराज्य घडवल्याशिवाय राहणार नाही. जय शिवराय.